मित्रांनो, आपण पाहत आहोत स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल आणि या चॅनलवरती आपण पाहत आहोत आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये विचारलेले मागील वर्षातील या ठिकाणी टॉपचे प्रश्न आणि हे टॉपचे प्रश्न ट्रिकच्या सहाय्याने कमी वेळेत कसे सोडवायचे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेऊन आलेलो प्रश्न पहा। काय प्रश्न आहे? 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216, 126, 162 वह्या आहेत। त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात यामध्ये काय विचारलेलं आहे हा प्रश्न आहे। मसावी लसावीवर आधारित मित्रांनो। मग या ठिकाणी काय करायचं आहे? मग नेमकं मसावी काढायची की लसावी काढायचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो। मसावी काढायचा असेल तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक। महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा म्हणजे जास्तीत जास्त। लक्षात घ्या, म्हणून या ठिकाणी ट्रिक लक्षात घ्या। जास्तीत जास्त जर आलं तर मसावी काढायचा आणि या ठिकाणी कमीत कमी जर या ठिकाणी आलं तर त्या ठिकाणी लघुत्तम काढायचं म्हणजे लसावी काढायचं। ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा। जास्तीत जास्त शब्द या ठिकाणी आला प्रश्नामध्ये की डायरेक्ट मसावी काढायचा। मग आपण या ठिकाणी अवयव पद्धतीने यांचा मसावी शॉर्ट मध्ये कसा काढायचा हे पाहूयात। या ठिकाणी लिहून टाका 216, त्याच्यानंतरची संख्या सांगा 126, त्यानंतरची संख्या सांगा 162। मित्रांनो, ट्रिकच्या सहाय्याने आपण या ठिकाणी टीईटी मधील पीवायक्यू या ठिकाणी सोडवत आहोत। कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला कसं सोडवता येईल याची ट्रिक या ठिकाणी आपण या ठिकाणी शिकत आहोत। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा। चला या ठिकाणी 216, 126, 162 यांचे आपण काय काढणार आहे? अवयव पद्धतीनं काय काढणार आहे? या ठिकाणी मसावी काढणार आहे। पहा, या ठिकाणी एकक स्थानी 6, इथं एकक स्थानी 6, एकक स्थानी 2। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्या संख्येला 2 ने शेष भाग जातो। मग सगळ्यात लहान मूळ संख्या 2 ने भाग द्या। बे 1 बे इथं 0 बे 0 0 बे 8 16 परत बे सखूम 12 बे त्रिक 6 परत बे 8 16 बे 1 बे। मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे। जर 2 संख्येला जात असेल तर त्या संख्येने भाग द्यायचा नाही। आपण मसावी काढत आहोत म्हणून लसावी काढताना तशी कुठलीही अट नाही, तुम्ही कोणत्याही संख्येने भाग देऊ या ठिकाणी शकता। पहा, या ठिकाणी परत एकक स्थानी इथं 8 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे। 1 न भाग जात नाही। 2च्या नंतरची मूळ संख्या घेऊयात। काय आहे? 3 ची कसोटी, अंकांची बेरीज करा। 8 आणि 1 9, 3 ने भाग जातो। 6 आणि 3 9, 3 ने भाग जातो। 8 आणि 1 9, 3 ने भाग जातो। चला 3 ने भाग देऊयात। 3 1 3, 3 3 9 आणि 3 6 18 परत 3 2 6, 3 1 3, 3 2 6 हे 2 उरले, 3 7 21। पहा, या ठिकाणी परत कितीने भाग जातो बघा। ह्या सर्व संख्या बघा, 6 आणि 3 9, 2 आणि 1 3, 7 आणि 2 9, 3 ने भाग जातो अंकांच्या बेरजेला, म्हणून परत 3 ने भाग देऊया। 3 1 3, 3 2 6, 3 7 21 आणि 3 9 27। आता पहा, या ठिकाणी आपण मसावी काढत आहोत विद्यार्थी मित्रांनो। मसावी काढताना ज्यावेळेस एखादी मूळ संख्यामध्ये येईल त्यावेळेस तिथून पुढे भाग जात नाही, एकाच संख्येने भाग जात नाही। तुम्ही याच्यामध्ये पहा, इथं 7 आलेला आहे। मग या तिन्हीपैकी एक मूळ संख्या आली की परत पुढे एकाच संख्येने सर्वांना भाग जात नाही। जर या ठिकाणी 7 असते आणि इथं 7च्या पटीतल्या संख्या आल्या असत्या तर आपण 7 ने भाग दिला असता। आता भाग जात नाही। आता काय करायचंय? मसावी काढताना हे जे अवयव आहेत यांचा गुणाकार करा। चला, बेत्रिक 6 आणि साहित्रिक 18 म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले 3 गुणिले 3 हा या ठिकाणी सामायिक अवयवांचा गुणाकार या ठिकाणी करू। बेत्रिक 6 आणि साहित्रिक 18 म्हणजे आपला मसावी किती आला मित्रांनो? 18 आलेला आहे। 18 म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 18। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे। म्हणजे काय असेल? प्रत्येक गठ्ठ्यामध्ये जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतील? बघा, 18 वह्या घ्याव्या लागतील। म्हणजेच या ठिकाणी समान गठ्ठे होतील। अशा पद्धतीने ट्रिकच्या सहाय्याने या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवलेला आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा टॉपचा प्रश्न आहे। हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारलेला आहे। फक्त संख्यांचा बदल केलेला आहे, संख्या बदलल्यात त्या ठिकाणी आणि संख्या बदलून हा प्रश्न जशाच तसा थोडासा शब्द या ठिकाणी बदल करून दिलेला आहे। पाहूयात पुढचा पण प्रश्न याच टाईपचा दुसऱ्या वर्षी विचारलेला प्रश्न पाहूयात या ठिकाणी। मित्रांनो, पहा, पुढचा प्रश्न पण तोच आहे। स्ट्रक्चर रचना थोडी बदललेली आहे बघा। 3 पेट्यामध्ये या ठिकाणी अनुक्रमे 144, 112 आणि 192 वह्या आहेत। त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करावायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त, लक्षात घ्या, जास्तीत जास्त शब्द आला की मित्रांनो काय काढायचं आपल्याला?
महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी काढायचा आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी हा प्रश्न विचारलाय टीईटी 2018 मध्ये. अजूनही प्रश्न विचारलेला आहे. हाच प्रश्न दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेमध्ये विचारला, तो आपण पुढचा प्रश्न नंतर घेणार आहोत. 2018 मध्ये विचारलेला प्रश्न पर्याय क्रमांक 32, 48, 16 आणि 8 मसावी काढायचा आहे. त्याच पद्धतीनं गुण अवयव पद्धतीनं या ठिकाणी संख्यांची मांडणी करा. 144, त्याच्यानंतर किती आहे 112, त्यानंतर किती आहे 192. चला पुढे या ठिकाणी तिन्ही संख्यांना एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे. एकक स्थानी 2, 2, 4 आहे म्हणजे 2 ने निशेष भाग जातोय, मग 2 ने भाग द्या. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. बेसती 14, बेदोणी 4, बेपंचे 10, बेसखूम 12, बेनव 18 आणि बेसखूम 12. चला पुढे नंतर एकक स्थानी 6, 6, 2, 2 ने भाग जातो. बेत्रिक 6 आणि बेसखूम 12, परत बेदोणी 4, बेआटी 16, बेदोणी 4 नाही, बेचोक 8 आणि बेआटी 16. चला पुढे या ठिकाणी परत 2 ने भाग द्या. इथं 6 आहे, इथं 8 आहे, इथं 8 आहे. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2 ने परत भाग जातो. बे1 बेआटी 16, परत बे1 बेचोक 8, परत बेदोणी 4, बेचोक 8, परत या ठिकाणी इथं 8, 4, 4 एकक स्थानी आहे म्हणजे परत 2 ने भाग जातो मित्रांनो. बे1 बेनव 18, त्यानंतर बेसती 14 आणि बे1 बेदोणी 4. आता पहा या ठिकाणी इथं मूळ संख्या कोणती आली आहे 7. मागच्या उदाहरणामध्ये पण 7च आली होती. मग या 7 ने ह्या दोन्ही संख्येला भाग जातोय का पहा. जात नसेल तर इथून पुढे भाग देणं स्टॉप करा. या ठिकाणी जे आपले अवयव आलेले आहेत यांचा काय करायचा गुणाकार करायचा. चला गुणाकार करूयात. या ठिकाणी संख्या मांडू. किती आहे 2 गुणिले परत 2 गुणिले परत 2 4 वेळेस 2, बेदोणी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. पहा या ठिकाणी 16 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त त्या गठ्ठ्यामध्ये किती वह्या घ्याव्या लागतील 16 वह्याचा एक गठ्ठा तयार करावा लागेल. पर्याय क्रमांक किती आहे मित्रांनो 3. हे उत्तर आपलं काय आहे बरोबर आहे. पाहूयात पुढचं गणित. पुढचा प्रश्न तो याच टाईपचा विचारलेला आहे दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेमध्ये. तो प्रश्न पाहूयात आपण. पहा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 231, 252 व 126 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्याचे समान वह्या असलेले गठ्ठे करावयाचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात. तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी हा प्रश्न याच्या अगोदर झालेला आहे. मित्रांनो हा प्रश्न याच्या अगोदर झालेला आहे परंतु या प्रश्नामध्ये फक्त संख्या चेंज केलेल्या आहेत. का पहा या ठिकाणी उदाहरण जशाच तसं याच्यातला एकही शब्द कमी जास्त त्यांनी केलेला नाही. फक्त या ठिकाणच्या 3 संख्या बदलल्यात आणि या ठिकाणचे 4 पर्याय बदललेले आहेत. आणि या ठिकाणी प्रश्न विचारला होता तो 2018 मध्ये आणि हा विचारलेला 2017 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो PYQ चा तुम्हाला एवढा फायदा होणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त स्कोरिंग फक्त PYQ जरी तुम्ही सोडून गेलात तरी तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त स्कोर या ठिकाणी मिळतोय. कमीत कमी वेळेमध्ये ज्यांना पास व्हायचं आहे त्यांनी फक्त PYQ चा या ठिकाणी सराव करावा. तो विद्यार्थी 100% या ठिकाणी पास होणार आहे याची हमी आहे. पहा या ठिकाणी प्रश्न परत या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त हा शब्दप्रयोग इथं आलेला असल्यामुळं काय काढावं लागेल आपल्याला मसावी काढावं लागणार आहे. पहा या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे मसावी तिन्ही संख्यांचा मसावी काढूया. 231 परत त्याच्यानंतरची संख्या सांगा 252. चला पुढे 126 या तिन्ही संख्यांचा मसावी काढूयात. एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे. पहा इथं एकक स्थानी 6, इथं 2 आहे, इथं 1 आहे. 2 ने भाग जात नाही कारण एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 सगळ्या संख्येच्या एकक स्थानी असायला पाहिजे नाहीये. त्याच्यानंतरची संख्या सांगा. क्रमावर येणारी मूळ संख्या 3 आहे. 3 ने भाग जातो बघा. 3 ची कसोटी काय आहे ते आपल्याला माहिती आहे. 2 आणि 3 5 आणि 1 6 अंकांचे बेरीज करा. 3 ने जातो का भाग बघा इथं जातोय. 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि 2 9, 9 ला 3 ने भाग जातो म्हणजे इथे भाग जातोय. 1 आणि 2 3, 3 आणि 6 9, 9 ला भाग जातोय म्हणजे 3 ने या संख्येला भाग जातो. म्हणून या ठिकाणी तो 3, 3 असत 21, खाली उरले 2, 2 वर 1 21, 3 असत 21. चला 3 8 24 आहे ना, खाली उरला 1, 3 चोक 12, परत इथं 3 चोक 12 आणि 3 दोन्ही 6. आता 3 ने भाग जातो का बघा. 7 आणि 7 14 ला भाग जात नाही. 3 चा नाद करायचा नाही. 3 ला सोडून द्या आता कारण पहिल्याच संख्येला 3 ने भाग गेला नाही. आपल्याला तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. मग 3 ने भाग जात नाही. मग 3 च्या नंतरची कसोटी कोणती 4 ने जातो का नाही. 5 ने नाही जात, 6 नाही, 7 ने जातो बघा या ठिकाणी. 7 7 1 7 7 1 7
7 1 7 आणि 7 दोन्ही 14, परत 7 चौकून 42. आता 11, 12 आणि 6 यातली 11 ही मूळ संख्या आहे. जी मूळ संख्या आली त्या मूळ संख्येने इतर संख्येला भाग देऊन पहा. भाग जात असेल तर ठीक, नाही तर मग इथून पुढे भाग जात नाही, भाग देणं स्टॉप करा. आता 11 ने 12 नाही जात, 6 ला नाही जात, म्हणून इथून पुढे भाग जात नाही. म्हणून आपले सामायिक अवयव जे आहेत ते आहे कोणते? 3 आणि 7. मग 3 गुणिले 7 करा, यांचा गुणाकार केला 21. आपला मसावी आला 21. जास्तीत जास्त एका गठ्ठ्यामध्ये किती वह्या बसतील मित्रांनो? 21 वह्या बसतील. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. मित्रांनो, व्हिडिओ आवडला? नक्कीच आवडला असेल मित्रांनो. PYQ वरचे आपण जेवढे व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ अगदी बारकाईनं काळजीपूर्वक पहा. तुम्हाला 100% या ठिकाणी चांगला स्कोर मिळणार आहे. या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही आहात ना, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये PYQचा टॉपचा या ठिकाणी व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.